नमस्कार, मी ईशा जगताप. आरोग्य विषयक विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे कमरेचा घेर मोजा आणि सुदृढ जगा. आपल्या भारतात टाईप 2 डायबिटीज, हृदयरोग, हाय ब्लड प्रेशरचं प्रमाण सातत्यानं वाढतंय. हे आजार हळूहळू वाढतात की अचानक जडतात हेच समजून घेणं अतिशय आवश्यक असतं. नुकत्याच झालेल्या ICMR इंडिया बी या राष्ट्रीय अभ्यासातून असं समोर आलंय की भारतात अनेक असे लोक आहेत ज्यांचं वजन जरी सामान्य दिसत असलं तरी त्यांना मेटाबॉलिक त्रास असतो. बऱ्याचदा आपल्या वजनावरून आपली शारीरिक सुदृढता दिसून येत नाही, पण तरीही आपण आपली वेस्ट अर्थात कमरेचा घेर मोजून आपली सुदृढता काही प्रमाणात नक्कीच ओळखू शकतो. ते कसं हेच आज आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर आदिती पंडित काब्दे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर आदिती यांनी MBBS, DNB इन मेडिसिन, DNB इन एंडोक्रायनॉलॉजी या पदवी संपादित केलेल्या आहेत दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमधून आणि सध्या त्या अडल्ट अँड पीडिएट्रिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणून श्री नारायणा हॉस्पिटल नांदेड इथे कार्यरत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर चारुशीला ढोले सुद्धा आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. डॉक्टर, आपलं सुद्धा स्वागत आहे या चर्चेत. नमस्कार, धन्यवाद बोलवल्याबद्दल. डॉक्टर चारुशीला यांनी MBBS, MD, DM इन एंडोक्रायनॉलॉजी या पदवी संपादित केलेल्या आहेत आणि सध्या त्या पुण्याच्या आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर सजल कामत सुद्धा आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. नमस्कार डॉक्टर, आपलं सुद्धा स्वागत आहे. नमस्ते. डॉक्टर सजल यांनी MD, DM इन एंडोक्रायनॉलॉजी या पदवी संपादित केलेल्या आहेत आणि सध्या त्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तसंच डॉक्टर सजल्स डायबिटीज, थायरॉइड अँड हॉर्मोन केअर जे पुण्याच्या पिंपरी भागात आहे त्याच्या त्या डिरेक्टर आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आपण जर पाहिलं तर आपल्या भारतीयांमध्ये वजनवाढीबाबत एक अतिशय सामान्य बाब समोर येते, ती म्हणजे सर्वात आधी वाढतो तो आपल्या पोटाचा घेर. आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे की कंबर मोजा आणि सुदृढ आयुष्य जगा. आदिती मॅडम, तुम्हालाच विचारायचे सुरुवातीला की जर माझं वजन सामान्य असेल, एखाद्या व्यक्तीचं वजन उंची अगदी सामान्य असेल, पण तरी सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने, आजारपणाच्या दृष्टीने तिने तिची कंबर मोजायला हवी का? आता वजन नुसतं नॉर्मल असल्याने त्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला काही आजार नाही आहे. कसं असतं की बरेच जणांचं वजन जरी नॉर्मल असतं त्यांच्या पोटाच्या भोवती हे फॅट जमा असतं किंवा चरबी जमा असते आणि हे फॅट थोडंसं म्हणजे काही आजार निर्माण करण्याची शक्यता जास्ती असते. जसं पोटावरचं वजन हे जास्ती विसरल फॅट म्हणजे आतमध्ये बॉडीमध्ये किती फॅट जमा आहे ह्याचा अंदाजा देतं. तसं ते मांडीवरचं फॅट किंवा हातांवरचं जे फॅट असतं ते एवढं हानिकारक नसतं किंवा हे प्रॉब्लेमॅटिक नसतं, पण पोटावरची चरबी नक्कीच घातक असते. अच्छा, म्हणूनच डॉक्टर चारुशीला आपल्याकडून जाणून घ्यायचंय की कमरेभोवतीची जी चरबी साठलेली असते ती का बरं एवढी हानिकारक असते आपल्या पूर्ण शरीरासाठी? जसं मॅडमनी सांगितलं की विसरल फॅट म्हणजे पोटाभोवतीची चरबी हानिकारक असते, कारण ही चरबी फक्त असं नाही की आपल्या शरीरातल्या महत्वाच्या अवयवांभोवती जमा होते, जसं की लिव्हर, पॅनक्रियाज आणि ही जमा होते. ही विसरल फॅट जी आहे याच्यामुळे शरीरामधले इन्फ्लमेशन वाढते, लो ग्रेड इन्फ्लमेशन राहतं, इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो आणि याच व्यतिरिक्त ही विसरल फॅट जी आहे याच्यामुळे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड वाढते आणि ही विसरल फॅट आपल्या यकृत म्हणजे लिव्हरच्या भोवती जमा होऊन नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होतात, म्हणून ही एवढी हानिकारक असते. हो, अगदी अगदी बरोबर आहे डॉक्टर तुमचं. डॉक्टर सजल, पण ही सगळी जी समस्या आहे ती आपल्या भारतीयांमध्येच का एवढी जास्त प्रमाणात आढळते? हो, भारतीयांमध्ये ही समस्या जास्त आढळते, पोटावरचा घेर जास्ती असल्याने. कारण भारतामध्ये जरी बारीक असेल व्यक्ती तरी पोटावरचा घेर जास्ती असतो. सडकाटर असून सुद्धा व्यक्ती त्यांच्या इंटेस्टाईन्स किंवा आतड्यांच्या अवतीभोवती जो असते ती घातक असते. त्यामुळे भारतीयांमध्ये तुमचं डायबिटीस व हार्ट रिलेटेड समस्या होण्याची पण शक्यता जास्ती असते आणि ह्या कारणास्तव भारतीयांमध्ये पोटाचा घेर जास्त त्रासदायक असतो.
बरं बरं. डॉक्टर आदिती, आपल्या भारतीय लोकांसाठी आपल्या कमरेचा आकार नेमका किती असावा, म्हणजे साधारण प्रमाण काय आहे या मेजरमेंटचं? येस. हा खूप चांगला प्रश्न विचारला, कारण का हे सगळेजण आरामात स्वतःचा घेर मोजू शकतात. तर भारतीय पुरुषांसाठी 90 सेंटीमीटरच्या खाली तुमच्या कमरेचा माप असायला पाहिजे आणि भारतीय स्त्रियांसाठी 80 सेंटीमीटरच्या खाली तुमचं कमरेचं माप असायला पाहिजे. तर आजच तुम्ही कोणी पण जे कार्यक्रम बघत असाल तर पहिले जाऊन तुमच्या कमरेचं माप घ्या आणि जर ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर डेफिनेटली त्याच्यावर तुम्हाला उपाय करणं चालू करायला पाहिजे. आता कंबर कशी मोजावी, पोटाचा घेर कसा मोजावा हे अगदी सर्वांना माहीत असेलच, पण योग्यरित्या सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने योग्यरित्या कंबर कशी मोजावी हे अनेक जणांना माहीत नसेल. डॉक्टर चारुशीला, आपण याविषयी काय सांगाल? जसं मॅडमनी सांगितलं की कंबर मोजायला हवी. आता ती कशी मोजायची ते पण महत्वाचं आहे. तर सरळ आणि रिलॅक्स उभा राहायला पाहिजे. मेजरिंग टेप हा नाभीच्या नेवलच्या लेवलला ठेवला पाहिजे आणि मोजताना श्वास आत नाही घेतला पाहिजे किंवा पोट आतमध्ये पकडून नाही ठेवलं पाहिजे. साधारणपणे श्वास सोडल्यानंतर मेजरमेंट घ्यावी आणि ही मेजरमेंट दोनदा अचूकपणे घ्यायला हवी. आता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे डॉक्टर सजल, आपल्या कमरेचा आकार इतक्या सहजपणे का वाढतो, का वाढते तिकडची चरबी एवढ्या झपाट्यानं? सो रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणजे बेसिकली मैदायुक्त पदार्थ खाऊन किंवा साखरेचे पेय पिण्यामुळे कमरेचा घेर जास्त वाढतो. त्याच्या व्यतिरिक्त झोप व्यवस्थित नाही झाली किंवा कमी प्रमाणात झोप झाली किंवा मनाचा ताण, या सगळ्या गोष्टींमुळे कमरेचा घेर वाढू शकतो आणि पूर्ण बॉडी वाढण्याच्या ऐवजी कमरेचा जो घेर असतो किंवा पोटाचा जो घेर असतो ह्या भरपूर गोष्टींमुळे वाढतो. त्यामुळे आपल्याला गरज आहे की झोप व्यवस्थित घ्यावी, साखरेचे पदार्थ किंवा साखरेचे पेय, मैदायुक्त पदार्थ किंवा रिफाईंड किंवा प्रोसेस फूड्स जे आपण म्हणतो ते कमी प्रमाणात खावे आणि मनाचा ताण त्यातल्या त्यात कमी करावा. त्याच्याने आपलं पोटाचा घेर जो आहे किंवा कमरेचा जो घेर आहे तो त्या सिग्निफिकंटली नाही वाढणार. अच्छा, आता जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की आपल्या भारतीयांमध्ये एक गोष्ट अतिशय येते की वजन वाढायला लागलं की सर्वात आधी वाढतो तो आपल्या पोटाचा घेर. पण मग हे अगदी आपण सामान्यपणेच घेतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो. पण याचा एखाद्या आजाराशी संबंध असू शकतो. हे वाढतं पोट भविष्यात आपल्याला धोकादायक ठरू शकतं. हे कधी आपल्या लक्षात येतं, म्हणजे आपले शरीर काही लक्षणं दाखवत असतीलच की आपल्याला? डॉक्टर आदिती? ऍक्च्युली कसं असतं की कमरेचा घेर जरी वाढला असेल तर फक्त आपल्याला कपडे विकत घेताना आपल्याला तो समजतो, पण बॉडीमध्ये आतमध्ये काय होत असतं समजत नाही. तर म्हणजे बोलण्याचं हे काय की आजार काय आहे हे आपल्याला त्रास म्हणजे ते जाणवतच नाही. म्हणजे असं काही होत नसतं की बाबा की कमरेचा घेर वाढलाय तर तुम्हाला काही त्रास होणार आहे. पण आतमधनं बॉडीमध्ये मेटाबॉलिक डिझिजेस म्हणजे जसं शुगर वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, बीपी वाढणं, हे सगळे आजार होऊ शकतात. जरीही तुम्हाला काही त्रास नसेल तरीही हे बॉडीमध्ये आतमध्ये होऊ शकतं. तर सांगताय की बाबा तुम्ही तुमचा जर कमरेचा घेर जर जास्त असेल तर तुमचं बीपी, HbA1c म्हणजे शुगरच्या तपासण्या आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी नक्की करून घ्यावी. होय, अगदीच. आणि म्हणूनच आपण आपल्या वाढत्या कमरेकडे अजिबात दुर्लक्ष करायला नको. पण साधारण कोणते आजार संबंधित असतात कमरेच्या चरबीशी, डॉक्टर चारुशीला? जसं की ही विसरल फॅट म्हणजे कमरेचा घेर, वेस्ट सर्कम्फरन्स वाढला तर मेटाबॉलिक डिसीजेस मॅडमनी सांगितल्यानुसार खूप सारे मेटाबॉलिक डिसीजेस होतात. कारण विसरल फॅट वाढली की इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. इन्सुलिन रेझिस्टन्स वाढला की शरीरातील साखर नियंत्रित राहत नाही आणि मधुमेह होतो. तसंच हीच चरबी आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन हार्ट अटॅक, हृदयविकाराचा धोका, स्ट्रोक असे आजार होऊ शकतात. तसंच इन्फ्लमेशन वाढतं बॉडीमधलं आणि हाय कोलेस्ट्रॉल वाढू शकते, हाय ब्लड प्रेशर होऊ शकते. असे खूप सारे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स विसरल फॅट वाढल्यामुळे होऊ शकतात. बरं, अतिशय सविस्तर आपण आतापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे अगदी योग्य प्रमाण काय असावं आपल्या कमरेच्या आकाराचं किंवा आपल्या कमरेचं मेजरमेंट कसं करावं. पण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या लक्षात येतं की माझ्या कमरेचा घेर हा आवाक्याच्या बाहेरचा आहे, म्हणजे
यामुळे मला पुढे काहीतरी त्रास होऊ शकतो, कोणता आजार जडू शकतो, हे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या लक्षात येतं तेव्हा सगळ्यात आधी तिने काय करायला हवं? डॉक्टर सज्जल. सो बेसिकली आपल्याला कमरेचा घेर कमी करण्यासाठी हळूहळू आपली जीवनशैली बदलावी लागेल. हळूहळू तुम्ही शारीरिक मुवमेंट जे आपण म्हणतो सुरू करा, व्यायाम सुरू करा, झोप पुरेशी होते का किंवा झोप पुरेशी घ्यायचा प्रयत्न करा. आपली हळूहळू जीवनशैली बदलली की आपला कमरेचा घेर हळूहळू कमी होतो. आता कमरेचा घेर जो आहे थोडासा जरी कमी झाला तरीही त्याचा हेल्थवर त्याचा खूप उत्तम परिणाम होतो. आणि मेन पॉइंट असा आहे की आपले जे टार्गेट्स आहेत, जे आपले गोल्स आहेत, थोडेसे रिअलिस्टिक ठेवावे की अगदीच आपण 2 दिवस केलं आणि मग पुढे सोडून दिलं असं नाही. इव्हन जरी 2 ते 3 सेंटीमीटर एका महिन्यामध्ये आपला पोटाचा घेर किंवा कमरेचा घेर कमी झाला तरी आपल्या जीवनावर किंवा आपल्या हेल्थवर त्याचा खूप फायदा होतो. अच्छा, बरं, खरं तर ना आपण कमरेकडे म्हणजे सौंदर्याच्या दृष्टीने पाहिलं जातं, कमरेच्या आकाराकडे. पण या कमरेच्या वाढत्या आकाराचा किंवा कमी होणाऱ्या आकाराचा आपल्या आरोग्याशी सुद्धा काही संबंध असू शकतो, हे आजच्या या चर्चेतून प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेल. पण खरोखर कमरेचा आकार आपण कमी केला तर त्याचा आरोग्यावर काही योग्य परिणाम होऊ शकतो का, डॉक्टर आदिती? कमरेचा घेर कमी केल्यावर डेफिनेटली आपले शुगर लेवल्स कमी होतात, तुमचे बीपीची लेवल, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं, तुमचे HbA1c लेवल्स कमी होऊ शकतात, कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं. आणि जसं हे लेवल्स तुमचे कमी झाले त्या हिशोबाने जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेट देत राहिला तर त्या हिशोबाने तुमच्या गोळ्या पण कमी होऊ शकतात. पण मेन म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे काय की म्हणजे कमरेचा घेर कमी करणं, पण असं नाही की बाबा एका महिन्यात मी एकदम नॉर्मल करून टाकतो, असं काही फॅट डाएट न करता नियमितपणे कन्सिस्टन्सी इज द की. ते हळूहळू योग्य रीतीने तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते कमरेचा घेर कमी करावा, वजन कमी करावं आणि त्याचे फायदे तुम्हाला मिळणारच आहेत. आता सगळ्यात महत्वाचा, या ज्या सगळ्या विषयासंदर्भात आज आपण या ठिकाणी चर्चा करतोय, या सगळ्याबद्दल कोणत्या सामान्य चुका टाळल्या पाहिजेत लोकांनी? म्हणजे कमरेचा घेर मोजताना किंवा आपण सौंदर्याच्या दृष्टीने जरी आपली कंबर अगदी मेंटेन करत असू तरी त्याबद्दल कोणत्या चुका होतात हमखास लोकांकडून? डॉक्टर चारुशीला. करणे हा एक हळूहळू होणारा आणि सातत्य लागणारा प्रवास आहे. पटकन परिणाम न दिसल्यास प्रयत्न सोडून देणे ही एक सामान्य चूक आहे. सो अचानक खूप कमी खाणे किंवा अतिशय कठोर डाएट करणे यामुळे सुरुवातीला वजन कमी झाल्यासारखं वाटतं, पण नंतर पुन्हा वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. तो क्रॅश डाएटिंग नाही करायला पाहिजे. स्किपिंग मील यामुळे काय होतं की पुढच्या वेळेस खूप जास्त खाल्लं जातं आणि वजन नियंत्रित होणे कठीण होते. आणि दुसरी गोष्ट की फक्त वेट कमी झाले यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा वेस्ट सर्कम्फरन्स, विसरल फॅट ही कमी झाली पाहिजे, मसल वाढलं पाहिजे. त्यामुळे फक्त वजनाकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा बॅलन्स डाएट, संतुलित आहार, योग्य जीवनशैली आणि नियमित व्यायाम यावर लक्ष केंद्रित ठेवावे. अगदीच अगदीच खूप खूप महत्वाची अशी माहिती या सगळ्या चर्चेतून प्रेक्षकांना आहे आज, असं मी म्हणेन, कारण मला सुद्धा या सगळ्याबद्दल आजपर्यंत माहिती नव्हती. डॉक्टर सजल, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना काही महत्वाचा सल्ला द्याल आपण आज भरपूर कमरेच्या मापाबद्दल, कमरेच्या घेरेबद्दल बोललो. सो कमरेचा माप घेणे हे एक साधी गोष्ट वाटते, पण ही एक एकदम शक्तिशाली आणि महत्वपूर्ण सूचक आहे. आणि तुम्ही कमरेचा घेर मोजल्याने कुठलाही आजार होण्याआधी आपल्याला कळतं आणि त्याच्या अगेन्स्ट आपण जे सावध राहू शकतो, आपण उपाय करू शकतो आधीपासूनच. आता ही जी मोजपट्टी असते, मेजरिंग टेप जी आपण म्हणतो, त्याची किंमत खूप कमी आहे, पण ती आपल्याला कमरेचा घेर मोजून जे अवेअरनेस देते, जे जागरूकता देते, ती खूप म्हणजे खूप महत्वाची आहे. त्यामुळे कमरेचा घेर मोजून आपल्याला खूप सावध करतं. हे मी आज सगळ्यांना सांगू इच्छित आहे. खूप खूप आभार सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचं. आपण खूप महत्वाचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद.
तुम्ही आम्हाला बोलवलं, थँक्यू सो मच. आणि होपफुली सगळे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना आम्ही जे वेस्ट सर्कम्फरन्स किंवा कमरेच्या आकाराबद्दल बोललो ह्याचा फायदा राहिला तर खूप चांगलं राहील. नमस्कार. धन्यवाद एवढ्या छान कार्यक्रमामध्ये बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि प्रेक्षकांना जे आज बोललं गेलं त्याच्या कडून जर फायदा झाला तेच आमचं इंटेंट आहे. प्रेक्षक हो, मेजरमेंट टेपची किंमत खूप कमी असते, तुम्हाला पण माहित असेलच. पण त्यातून मिळणारा जो काही रिझल्ट असतो तो आपल्या आरोग्याचा वर्षानुवर्ष अगदी रक्षण करू शकतो. त्यामुळे वेळीच तुमच्या कमरेचा घेर मोजा आणि तुमचं भविष्य सुरक्षित करा एवढंच सांगेन. समजूतदारपणा दाखवा आणि आपल्या आरोग्याचे संकेतही समजू. आणि ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.